तुमच्या प्रॉपर्टीची कागद असे फक्त रद्दी आहेत की जर तुम्ही फक्त आपल्या प्रॉपर्टीची खरेदी केली असेल तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार फक्त खरेदी नावावर असणे म्हणजे आपण त्या प्रॉपर्टीचे कायदेशीर मालक आहोत असे होत नाही. कारण खरेदी ही फक्त अर्थव्यवहाराची नोंद असते. यावरून असे ठरत नाही की प्रॉपर्टी विकणारा, लक्षात घ्या, प्रॉपर्टी विकणारा हा त्या प्रॉपर्टीचा मूळ मालक आहे. म्हणून या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा प्रॉपर्टी आपल्या नावावर करताना. नंबर 1, सब रजिस्टर ऑफिस म्हणजे उपनिबंधक कार्यालयात जाऊन जुन्या मालकाचे नाव, जुन्या मालकांची साखळी आणि त्यावरील कर्ज ह्या गोष्टी चेक करा. आणि जर प्रॉपर्टी वारसा म्हणून मिळालेली असेल तर वारसा हक्क प्रमाणपत्र, त्याची नोंदणी आणि बाकीच्या भाऊ बहिणीचे ना हरकत प्रमाणपत्र नेहमीचे. आणि आपल्या प्रॉपर्टीची खरेदी झाल्या लगेचच आपल्या लोकलच्या ऑफिस म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका येथे आपल्या प्रॉपर्टीची नोंद नक्की करा. आणि नोंद केल्यानंतर टॅक्स हा आपल्या नावावर करा आणि जुना कुठलाही टॅक्स आपल्या नावावर नाही असे प्रमाणपत्र घ्या आणि नवीन प्रॉपर्टीचा टॅक्स तुम्ही भरायला सुरुवात करा. आणि जर अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेत असाल तर फ्लॅटचं पोझिशन लेटर आणि तिथले इलेक्ट्रिसिटी, गॅस याचे बिल आपल्या नावावर करा. ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.